तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता रमाकांत काका घरी आलेले असतात आणि येता येता त्यांनी सगळ्यांसाठी काही ना काहीतरी गिफ्ट आणलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, रमाकांत काकांनी इथे आता ईश्वरी आणि अर्णवसाठी देवाची मूर्ती आणलेली असते आणि ती ईश्वरीला खूपच जास्त आवडते. ईश्वरी खूपच जास्त आनंदाने ती अर्णवला दाखवत असते, पण अर्णव काही ती बघण्यामध्ये आणि इथे रमाकांत काकांमध्ये अजिबातच इंटरेस्टेड नसतो. ती गोष्ट ईश्वरीच्या लक्षात येते आणि ईश्वरी स्वतःच आता आणलेल्या भेटवस्तूचं खूप जास्त कौतुक करते आणि म्हणते, बाबा खरंच तुम्ही किती छान इथे भेटवस्तू आणलेली आहे, मला तर खूपच जास्त आवडली. इथे आता अर्णवला खरं तर तिथून उठून जायचं असतं, पण ईश्वरी त्याला थांबवते आणि तिच्या सांगण्यावरूनच अर्णव त्या ठिकाणी आता थांबलेला असतो. पण त्याचा आपल्या वडिलांवरील इतका जास्त राग असतो की ते आता कितीही चांगले काही करत असतील, कितीही त्यांच्यावरती प्रेम आहे असं दाखवत असतील, पण तरीसुद्धा अर्णवच्या मनातून त्यांच्याबद्दलचा राग काही जात नसतो. पण इथे ईश्वरी तसं करत नाही. ईश्वरी परिस्थिती सगळी काही समजून घेत असते आणि ती आता रमाकांत काकांजवळ अगदी व्यवस्थित आणि प्रेमाने वागत असते. त्यानंतर इथे आता रमाकांत काका म्हणत असतात की आई, हे बघा मी तुमच्यासाठी काय घेऊन आलो आहे. तुमच्यासाठी मी भगवद्गीता आणलेली आहे. तुम्ही याचं वाचन करा, तुम्हाला नक्कीच छान वाटेल. तेव्हा वल्लरी तिथून जात असते. तेव्हा अविनाश काका तिला आवाज देतात आणि म्हणत असतात की वल्लरी, जरा इकडे ये बरं. हे बघ, भाऊजींनी इथे आता भगवद्गीता आणलेली आहे. ही गीता तू वाचत जा, तुझ्यावरती त्याचा चांगला परिणाम होईल. तेव्हा इथे लगेचच वल्लरी उत्तर देत म्हणते की माझं काय अजून वय झालं आहे का भगवद्गीता वाचायचं? त्यामुळे मी काही वाचन वगैरे करणार नाही. तुम्हाला वाचायचं असेल ना तर तुम्ही वाचा. तेव्हा इथे मामा म्हणतात, बरं ठीक आहे, हां आई आहे ना, आई त्याचं वाचन करेल, तू नाही केलंस तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इथे रमाकांत काका म्हणतात की अंजली बाळा, हे बघ तुझ्यासाठी आणि जावई बापूंसाठी मी काय घेऊन आलो आहे. तुमच्यासाठी काय भेटवस्तू घ्यावी याचा मी विचार करत होतो. पहिल्यांदाच घेत होतो ना म्हणून. पण हे बघ, हे गिफ्ट तुम्हाला दोघांनासुद्धा खूपच जास्त आवडेल. पण हे काय, जावई बापू कुठे आहेत? आल्यापासून दिसत नाही आहेत ते मला. कुठे बाहेर गेलेत का? की ऑफिसमधून अजून आलेलेच नाही आहेत ते? तेव्हा इथे अर्णव म्हणतो की त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली आहे. तेव्हा इथे रमाकांत काका म्हणतात, काय? त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणजे नक्की काय घडलं आहे तरी काय? तेव्हा इथे ईश्वरी घडलेला संपूर्ण प्रकार रमाकांत काकांना सांगत असते. अंजलीला ते सगळं ऐकून खूप जास्त वाईट हे वाटतच असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता रमाकांत काकांनासुद्धा सत्य काय आहे ते माहिती असायला हवं ना, कारण उगाच त्यांचा पण गैरसमज व्हायला नको. आपल्या मुलीच्या बाबतीत काय घडलं आहे हे आता एका वडिलांना उशिरा का होईना पण सत्य समजलं पाहिजे असं ईश्वरीला वाटतं आणि ईश्वरी इथे आता त्यांना सांगत असते की कसं आणि काय काय घडलं होतं. इथे राकेश सगळ्यांना कसा फसवत होता, कशा पद्धतीने त्याचा ईश्वरीवरती वाईट डोळा होता, घरातल्या लोकांना बेशुद्ध करून त्याचा मलेशियाला पळून जाण्याचा प्रयत्न होता, 50 कोटीचं लोन त्याने अंजलीताईंच्या नावावरती घेतलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आता तिने सांगितलेल्या असतात. तेव्हा इथे रमाकांत काका म्हणतात, अरे देवा, स्वामी स्वामी, हे सगळं काय आहे? किती भयानक आहे हे सगळं. अंजली बाळा, तुझ्या मनाची आता काय अवस्था असेल ना, हे खरंच कळतंय मला. तुला किती त्रास होत असेल. ज्या माणसावरती तू विश्वास ठेवलास, जीवापाड प्रेम केलंस, त्या माणसानेच तुला फसवलं. पण हे बघ, जी चूक मी केली ना, ती चूक तू करू नकोस बाळा. लोकांना घाबरून जाऊ नकोस. अगं, तुझं संपूर्ण कुटुंब, तुझे वडील, त्याचबरोबर तुझ्यावरती प्रेम करणारं तुझं संपूर्ण कुटुंब तुझ्याबरोबर आहे. त्यामुळे तुला कुणालाही घाबरायची गरज नाही आहे बाळा. मी कसं लोकांना घाबरून सगळं काही सोडून निघून गेलो, तसं तू करू नकोस. जर तुझा बाबा तुझ्याबरोबर असता त्यावेळेला, तर तुला इतक्या कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं नसतं. पण आता काळजी करू नको बाळा, आणि तू आणि तुझं बाळ एकटं नाही आहे. आम्ही आहोत ना, आम्ही सगळेजण आहोत तुझ्याबरोबर. तेव्हा अंजली म्हणते की कसं आहे ना बाबा, माझं कुटुंब माझ्याबरोबर होतंच, अगदी नेहमीच. पण आता माझे वडील,
माझे बाबासुद्धा माझ्याबरोबर आहेत ना, त्याचा मला खरंच खूप जास्त आनंद होतोय. तेव्हा इथे अंजली आपल्या बाबांना आता इतक्या वर्षानंतर मिठी मारते. तेव्हा ती अर्णवलासुद्धा आपल्या जवळ बोलावते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ताई प्लीज तू या माणसाला माफ कर, पण माझ्या मनातला या माणसाबद्दलचा राग हा कधीच जाणार नाही आहे. तेव्हा इथे बाबा म्हणतात, काही हरकत नाही, मी असं समजेन की देव माझी परीक्षा घेतोय. तेव्हा इथे अंजली बाळा, अगं तू इतक्या वर्षानंतर मला प्रेमाने बाबा अशी हाक मारलीस ना, मग एक ना एक दिवस चिंटूसुद्धा मला बाबा अशी हाक नक्की मारेल आणि त्या दिवसाची मी नक्कीच वाट बघेन. तेव्हा रमाकांत काका म्हणतात, अंजली बाळा हे घे, मी इथे देवाचा प्रसाद घेऊन आलो आहे. हा देवाचा प्रसाद घ्या. आता या घरावरती कुठलंही संकट येणार नाही याची काळजी देवाने घ्यायची, असं मी देवाला साकडंच घालून आलो आहे. आता जे काय होईल ते फक्त आणि फक्त चांगलंच होईल. अडली नडलेली सगळी कामं पार पडतील, ती अगदी मार्गी लागतील, पूर्ण इथे पूर्णत्वास जातील. काळजी करू नका. अविनाश हे घ्या, तुम्हीसुद्धा आता प्रसाद घ्या बरं. आजीला प्रसाद दिला जातो, ईश्वरीला प्रसाद दिला जातो. अर्णव काही प्रसाद घेत नाही, पण तरीसुद्धा इथे प्रार्थना मात्र इतकी खरी असते की त्याचा आता सगळ्यांनाच फायदा होणार असतो. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेबांचा अर्णवला फोन येतो. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की इथे अर्णवराजे शिर्के. तेव्हा अर्णव म्हणतो, हां बोलतोय. तर मी इन्स्पेक्टर जाधव बोलतोय पोलीस स्टेशनमधून. तर हे बघा, तुम्ही आम्हाला काही दिवसांपूर्वी तुमच्या मिसेसवरती ज्या गुंडांनी हल्ला केला त्यांना पकडायला सांगितलं होतं. त्यामुळे तुमच्या मिसेसवरती ज्या गुंडांनी अटॅक केला होता त्यातला एक संशयित आम्ही पकडलेला आहे. तोच आहे की दुसरा कोणी आहे याची खात्री करण्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला या. तो म्हणतो ठीक आहे, मी आत्ताच येतो. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की आत्ताच येऊ नका, आता उशीर झाला आहे. तुम्ही उद्या सकाळी या आणि येताना तुमच्या मिसेसला सोबत घेऊन या, कारण तुम्ही दोघेजणं बघा की तीच व्यक्ती आहे की दुसरी कोणीतरी आहे. खात्री करण्यासाठी मिसेसला पण घेऊन या. जेव्हा इथे ही गोष्ट आता अर्णव ईश्वरीला सांगतो की तुझ्यावरती अटॅक करणारा एक संशयित सापडलेला आहे, तेव्हा इथे ईश्वरीला वाटतं की बाबा तुम्ही देवाला घातलेलं साकडं किती खरं आहे. खरोखर इथे अडली नडलेली सगळी कामं आता पूर्ण होणार आहेत, ती पूर्णत्वास जाणार आहेत याची आता तिला खात्री वाटते. त्यानंतर इथे अंजली कणूला झोपवत असते, पण कणू काही झोपायला तयार नसते. ती म्हणत असते, अगं कणू बाळा, अगं झोप गं, आता काही तुझे बाबा येणार नाही आहेत तुला झोपवायला, झोप बाळा झोप. तेव्हा ईश्वरीसुद्धा तिथे आलेली असते. तेव्हा अंजली म्हणते, कणू बाळा तुला गोष्ट सांगू का गं? तर एक इथे आता प्रिन्सेस होती आणि तिचे आईवडीलसुद्धा होते राजा राणी. त्यावेळेला आहे ना, दुसऱ्या देशातील लोकांनी तुझ्या इथे वडिलांवरती अटॅक केला, राजावरती अटॅक केला आणि त्याच्यामध्ये राजाला हरवून ते आपल्याबरोबर घेऊन गेले. आता राजाला घेऊन गेल्यानंतर प्रिन्सेस एकटी राहिली, पण ती खूपच जास्त धीराची होती, धीट होती. तसंच आता बाळा तुलासुद्धा धीराची बनायचं आहे, धीट बनायचं आहे. बनशील ना? तू माझी प्रिन्सेस आहेस ना? तेव्हा ईश्वरी तिथे त्यांनी म्हणत असते, ताई अहो आपली प्रिन्सेससुद्धा धीटवाणच आहे, अगदी तिच्या आईसारखी, राणीसारखी. आणि हे बघा, तुम्ही कशाला काळजी करताय? आपण सगळेजण आहोत ना. आपल्या प्रिन्सेसला तर एक नाही 2-2 आया आहेत. आणि प्रिन्सेसचा मामा तर काय, संपूर्ण जग प्रिन्सेसच्या पायामध्ये आणून ठेवण्याची त्याच्यामध्ये धमक आहे. तिला जे सुख हवं आहे ना, ते सगळं सुख इथे तिचा मामा तिच्या पायाजवळ आणून ठेवेल. तेव्हा मामा येतो, म्हणजे इथे अर्णव येतो आणि म्हणतो, अगदी बरोबर, माझ्या प्रिन्सेसला जे हवं आहे ते मी तिला देणार. ती माझी नेहमीच फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे. तेव्हा अंजली म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही, तुमचं म्हणणं पटतंय मला. पण आता सांगा ना, इथे आता राकेशने जे काही केलं, आता तो आमच्यावरती खोटं खोटं प्रेम करत होता, हे मी माझ्या मुलीला कसं सांगू? आम्ही दोघींनी जरी खरं प्रेम केलं असलं तरी त्याने आमच्यावरती खोटंच प्रेम केलं ना. हे तर खरंच आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या माणसाचं नाव घेतलं ना की इकडे तिकडे बघते रे माझी कणू, शोधत असते त्या माणसाला. आता तिला मी कसं सांगायचं की त्या माणसाला शोधू नको, त्याने आपल्यावरती कधीच खरं प्रेम केलं नाही, तो आपल्याला फसवतच होता. तुझा जन्म हा खोट्या प्रेमातून झालेला आहे
हे मी कसं काय सांगणार? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तुला ते सांगायची गरजच नाही आहे, कारण आपली प्रिन्सेस आहे ना, मुळातच हुशार आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, दे कणूला माझ्याकडे दे बरं. आणि तो स्वतः कणूला घेतो, पाळण्यामध्ये तिला झोपवतो, तिच्याकडे प्रेमाने बघत असतो. त्यानंतर इथे वल्लरी म्हणत असते की अरे देवा, संशयित आरोपी सापडला तर आता तो गुंड माणूस याचं उदयकांतचं नाव घेईल आणि उदयकांत माझं नाव घेईल, तर आता या उदयकांतचाच काटा काढायला पाहिजे असं वल्लरी म्हणत असते. काही झालं तरी माझं नाव बाहेर येता कामा नये, उदयकांतचाच काटा काढला पाहिजे. तर इथे आकाश आता रात्रभर ऑफिसमध्ये काम करून तो घरी आलेला असतो आणि तो झोपलेला असतो. तेव्हा नम्रता त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि ती म्हणते की आकाश दमून आले, ते झोपलेत तर झोपू दे, त्यांना मी नंतर उठवते. आणि ती कॉफी ठेवून आता जाणार, तेवढ्यातच इथे आकाश तिचा हात पकडतो आणि आपल्या दिशेने खेचतो. तेव्हा नम्रता म्हणते, आकाश आत्ताच तुम्ही दमून खमून ऑफिसमधून आलात ना, आणि झोपेतसुद्धा तुम्हाला रोमॅन्स सुचतोय का? आणि ती थोडी चिडलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता काय झालं, काही सांगशील का? सकाळ सकाळ तुझा मुडका असाय, सांग बरं. ती म्हणते, जाऊ दे, मला बोलायचं नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, असं कसं बोलायचं नाही आहे? ये बरं इकडे बस, बस आणि सांग मला काय झालं. तेव्हा नम्रता म्हणते, अच्छा, म्हणजे आता तुम्हाला मलाच विचारायचं आहे का काय झालं ते? विचारा ना तुमच्या आईला जाऊन. तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं? नम्रता म्हणते की या घरामध्ये आता प्रत्येक वेळेला तुमची आई मला माझी कमी दाखवून देणार आहे का? म्हणजे सगळेजण कसं ईश्वरीचं कौतुक करतात, तशी तुमची आईसुद्धा ईश्वरीचं कौतुक करते आणि मला कसं काही तिच्यासारखं येत नाही, सतत मला दाखवून देत असते. आणि ती इशूसुद्धा प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी डिटेक्टिव्हगिरी करायला जाते आणि मग घरातली सगळी कामं माझ्यावरती येऊन पडतात. बरं, ती कामं मी करत पण असते, पण मग सगळ्यांना इशूच्याच हातचं काही ना काहीतरी हवं असतं. आणि त्याचबरोबर इथे आता तुमची आई मला घालून पाडून बोलत असते आणि दुसरीकडे तुमचे बाबा जे प्रत्येक गोष्ट मस्करीमध्येच घेऊन जात असतात. आता तुम्हीच सांगा ना, करायचं तर मी करू तरी काय? या घरामध्ये मी नवीन सून आहे ना, पण या घरामध्ये कुणाला माझं काही पडलेलंच नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की नम्रता, असं काही नाही आहे गं. तेव्हा नम्रता म्हणते, हो असंच आहे. अहो आता कुठे आपलं लग्न झालं आहे आणि तुमचा दादा तुम्हाला इथे दिवस रात्र ऑफिसमध्ये कामाला जुंपतोय. तुम्ही म्हणायला हवं होतं ना की दिवसभर मी काम केलं आहे, माझं नवीन लग्न झालं आहे, नम्रता माझी वाट बघत असेल तर रात्री मला घरी जाऊ दे, असं तुम्ही बोलला का नाहीत? इथे घरामध्ये मला कामाला जुंपलं आहे तर ऑफिसमध्ये तुम्हाला, याला काही अर्थ आहे का सांगा बरं तुम्ही? तेव्हा तुम्ही तर जाऊ दे, तुम्हाला कधी काही बोलायचंच नसतं ना. तेव्हा आकाश म्हणतो, मी कसं काय बोलणार? अगं ते काम मलाच करायचं होतं, ते प्रोजेक्ट मी हँडल करतोय ना, मग आता तिथे मला वेळ द्यायला नको का? ते काम मी नाही केलं तर कोण करणार? मी प्रोजेक्टेड आहे. तेव्हा नम्रता म्हणते की हो जाऊ द्या, लग्न झाल्या झाल्या एवढी मोठी जबाबदारी तुम्ही मग कशासाठी घेतलीत? असं आता नम्रता त्याला म्हणते आणि त्याच्याजवळ काही बोलत नाही. ती म्हणते, कॉफी घ्या, नाहीतर थंड होईल. तुम्हाला माझी काळजी नसेल ना, तरी मला तुमची काळजी आहे, असं नम्रता आकाशला सांगून जाते. तेव्हा सकाळी इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेही पोलीस स्टेशनला येतात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मिस्टर अर्णवराजे शिर्के, जेव्हा तुम्ही तुमच्या इथे आता मिसेसवरती ज्या गुंडांनी अटॅक केला त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता, तेव्हापासून आम्ही त्यांच्यावरती नजर ठेवून होतो. तर इथे धुमाळ ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ना, त्या धुमाळला काही लोक सतत भेटायला येत असतात आणि त्याच वेळेला तिथे एक माणूस आला आणि तो तिथे घुटमळत होता. तो संशयित वाटला म्हणून माझ्या माणसांनी त्याला पकडलं आणि त्याला पोलीस स्टेशनला आणलं. तर तुमच्यावरती अटॅक करणाऱ्यांमध्ये हा माणूस होता की दुसरा कोणी होता ते जरा तुम्ही बघा, तुम्हाला इथे त्यासाठीच बोलावले. तेव्हा त्या संशयित आरोपीला आता बाहेर आणलं जातं आणि तेव्हा इथे ईश्वरी त्याच्याकडे बघते. तेव्हा तिला आठवतं की तिच्यावरती जेव्हा अटॅक करण्यात आला होता ना, त्या अटॅकरमध्ये तो माणूससुद्धा होता, हे ईश्वरीच्या लक्षात येतं. आणि तेव्हा ती म्हणते की हो साहेब, हाच तो माणूस होता. तेव्हा अर्णव म्हणतो की तुझा जीव घेईन मी, तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या बायकोवरती अटॅक करायची? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर सर प्लीज तुम्ही थांबा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अर्णव साहेब, तुम्ही प्लीज थांबा, तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे. तेव्हा कायदा हातामध्ये घेऊ नका, आम्ही त्याला बरोबर शिक्षा देऊ.
ईश्वरी म्हणते की हाच तो गुन्हेगार आहे. त्यानंतर वल्लरी म्हणत असते की अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं कधी पोलीस स्टेशनला गेलेत, त्या माणसाला पकडलं असेल, त्या माणसाने उदयकांतचं नाव घेतलं असेल का? आणि जर उदयकांतचं नाव घेतलं तर इथे अर्णव, ईश्वरी आणि पोलीस हे लगेचच उदयकांतपर्यंत पोचतील आणि मग हळूहळू फक्त उदयकांतच नाही तर मी सुद्धा त्याच्यामध्ये सामील होते, सुपारी देणारी तर मीच होते हे सगळ्यांना कळेल. फोन करून विचारू का की नेमकं तिथे काय चाललंय? तेव्हा इथे वल्लरी ईश्वरीला फोन करते आणि ईश्वरीला फोन केल्यानंतर ती बाजूला बोलायला जाते. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी फोन केलात, काही काम होतं का? तेव्हा वल्लरी म्हणते, काय गे ईश्वरी, अगं कुठे गेलात गं तुम्ही सकाळ सकाळ? तेव्हा ती म्हणते, का काय झालं, तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? ती म्हणते, नाही काम असं काही नाही. अगं पण तू घरात नाही आहेस, त्या नम्रतावरती सगळी कामं पडत आहेत ना, अजून तिला काही सवय झाली आहे का या घरामध्ये? तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे मामी, मी नंतर नमुताईजवळ बोलते, तुम्ही काळजी करू नका, मी एका कामात आहे म्हणून आले, ठेवा फोन. असं म्हणून ती आता जास्त काही न बोलता ती सरळ आता फोन ठेवून देते. तेव्हा वल्लरी म्हणते, झाला ठेवला फोन. ही मुलगी पण ना काहीच मला सरळ सांगणार नाही, सगळ्या गोष्टी लपवून ठेवते. आता माझ्या डोक्याला ताप झालाय, मला कसं कळणार की नक्की तिथे काय घडतंय ते? जर माझं नाव समोर आलं ना तर माझं काही खरं नाही आहे. देवा, मी एक काम करते, त्या उदयकांतला फोन करते आणि त्याला जरा अलर्ट करते की तुझं नाव समोर येऊ शकतं म्हणून. तेव्हा तुझं नाव समोर आलं तर लगेच माझं नाव घेऊ नकोस असं सांगायला हवं. तेव्हा ईश्वरी तिथे आलेली असते आणि तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की आता खरं खरं सांग, उगाच आता वेळ वाया घालू नकोस, तुम्हाला नक्की कुणी सुपारी दिली होती ना, ते सांग बरं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की तुम्हाला सुपारी देणारी बाई होती की पुरुष? तेव्हा तो म्हणतो की पुरुष होता, पुरुष. तेव्हा इथे मग तो माणूस कसा होता ते सांग बरं. तेव्हा तो माणूस म्हणतो की हे बघा, मी फक्त फोनवरती त्याचं बोलणं ऐकलं होतं आणि फक्त एकदाच मी त्या माणसाला भेटलो आहे. तो कोण आहे, तो त्याचं नाव काय, मला काहीच माहिती नाही आहे. फक्त एकदा त्या माणसाला मी भेटलो आहे असं आता सांगितलेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की तो माणूस नक्की कसा होता हे तुम्हाला आठवतंय ना, तुम्ही त्याला ओळखू शकता ना? तो म्हणतो, हां हां, तो माणूस कसा दिसत होता हे मला माहिती आहे. त्याच्याबरोबर कुठली एखादी बाई होती का? ते म्हणतात की नाही, तेव्हा बाई वगैरे कुणीही नव्हती, तो माणूस एकटाच होता आणि तोच माणूस इथे आम्हाला सुपारीसुद्धा द्यायला आला होता. तेव्हा ईश्वरी म्हणते की माणूस होता म्हणजे त्याच्याबरोबर कुणी ना कुणीतरी बाई असायला हवी होती, कारण ती बाईच आहे जी माझ्यावरती आणि माझ्या आईवरती सातत्याने अटॅक करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर पुढील भागामध्ये इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, आता या माणसाला नावगाव माहिती नसेल तरी चेहरा माहिती आहे, आपण एक काम करूया, आपल्यासाठी आपण त्या माणसाचं स्केच तयार करून घेऊया. एकदा का स्केच तयार झालं ना की मग आपल्याला त्या माणसाला पकडणं सोपं होईल आणि त्या माणसाला एकदा का पकडलं मग खरा गुन्हेगार कोण आहे ना, त्या व्यक्तीला पकडायला सुद्धा आपल्याला सोपं पडेल. तेव्हा स्केच आर्टिस्टला बोलावून त्या आरोपीला, त्या गुन्हेगाराचं आता वर्णन करायला सांगितलेलं असतं. तेव्हा खरा गुन्हेगार दुसरा तिसरा कोणी नसून इथे आता स्केच बघितल्यानंतर उदयकांत असल्याचं अर्णवला समजलेलं असतं. म्हणजे ईश्वरीला इथे मारण्याची सुपारी देणारा हा दुसरा तिसरा कुणी नसून उदयकांत, म्हणजे इथे अर्णवचा चुलता आहे हे आता समजलेलं असतं. तेव्हा ते स्केच घेऊन अर्णव, ईश्वरी दोघेजणं घरी येतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की उदयकांतनेच इथे आता मी सिंदूरवरती हल्ला करायला सांगितला होता, तिचा जीव घ्यायला सांगितला होता. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की आपण उदयकांत काकांना पकडलं ना की त्यांना नेमकं कुणी सुपारी दिली होती, ती बाई नक्की कोण होती, आपण तिच्यापर्यंत सुद्धा लवकरात लवकर पोचू शकतो असं ईश्वरी आता म्हणत असते. त्यामुळे इथे वल्लरी खूपच जास्त घाबरलेली असते, कारण अर्णव, ईश्वरी ज्या पद्धतीने बोलत असतात ना की उदयकांतला पकडायचं आणि मग खरी गुन्हेगार कोण आहे ते त्यांना विचारायचं आणि त्याच गोष्टीची वल्लरीला भीती वाटत असते. एकदा का उदयकांतला पकडलं की तो माझं नाव घेतल्याशिवाय काही राहणार नाही, म्हणजे आत्तापर्यंत जे काही मी गुन्हे केलेत ते सगळे समोर येणार. आत्तापर्यंत सगळं करून सवरून मी माझी कातडी वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, पण हे अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजणं मला काही सोडणार नाही आहेत.
तेव्हा ईश्वरी म्हणते की आत्तापर्यंत ती बाई खूप ती लपून बसली, पण आता नाही. आता मी तिला शोधून काढणार आणि तिला लवकरात लवकर तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणार. असं म्हणाल्यानंतर इथे वल्लरीला आता खूपच जास्त टेन्शन हे आलेलं असतं.